हाय हॅलो नमस्कार, मी सायली पिसाळ स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ येत आहे. तर आजचा ब्लॉग कशाचा, तर आज आहे पूर्णपणे शॉपिंग म्हणजे आता आम्ही चाललेले आहोत अयोध्येला. सो ज्या आपल्या गावाकडून गोष्टी घेऊन जायच्या आहेत ना, ज्या की खरेदी करायच्या आहेत त्या घेण्यासाठी चाललो. जे आपले बंगालचे व्लॉग्स होते ना, म्हणजे अगदी पॅकिंग पासून क्वार्टर्सचे म्हणा वगैरे, किंवा तिथलं माझं डेली रुटीन, त्याला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं. त्यानंतर पहिली हॉस्पिटलला आले कारण माझा पाय खूप दुखत होता. अचानकच एक पाय दुखत होता. सो म्हटलं तिथं गेल्यानंतर काही टेन्शन नको म्हणून इथूनच सगळ्या गोळ्या वगैरे घेऊन चालले. तिथे जाऊन एकदम रिलॅक्स राहायचं असं तर ठरवलं आहे, पण बघूयात आता पुढं कसं होतंय. हॉस्पिटलचं काम आवरल्यानंतर क्लचर्स म्हणजे क्लिप घ्यायला आले. क्लिप ते एवढे महाग झालेत ना, मी खूप दिवसानंतर असे क्लिप घेतले असतील. जवळजवळ 20 रुपयाला, 30 रुपयाला, काय तर 60 रुपयाला असे क्लिप होते. त्यानंतर जे मला 5-6 क्लिप लागत होते, रबर लागत होते, ते घेतले आणि त्यानंतर आले मस्तपैकी शेवपुरी खायला. बंगालमध्ये ह्या गोष्टी खूप मिस केल्या. स्ट्रीट फूड म्हणा किंवा पाणीपुरी, शेवपुरी तिथं भेटते, पण ती खाऊ वाटत नाही. जशी आपल्या इकडं खाऊ वाटते ना, तसं तिथं खाऊ वाटत नाही. त्यानंतर आले स्वीटच्या दुकानामध्ये थोडाफार खायला घ्यायला, कारण ट्रेनमध्ये थोड्याफार ह्या गोष्टी लागतातच, कारण श्री कधी काय मागेल ना सांगू शकत नाही. स्वीटमधल्या दुकानातलं काम झाल्यानंतर मग फायनली किराणाचं सामान घ्यायला आले. किराणा म्हणजे काय घ्यायचं होतं माहिती आहे का, फक्त खोबरं, कारण तिथं ओलं खोबरं भेटतं आणि आपल्या भाजीमध्ये बऱ्यापैकी सुकं खोबरं वापरलं जातं. मग सुकं खोबरं, त्यानंतर डाळी वगैरे. डाळी म्हणजे कडधान्य. सो ते गुळाचं प्रमाण पण भेटायचं खूप कमी असतं, तेही घेतलं कारण मी मधून अधून लाडू बनवत असते. मग ट्रीला खाण्यासाठी बिस्किट्स म्हणा, त्यानंतर श्रीखंडही घेतला. ज्या गोष्टी आपल्याकडे मिळतात ना, त्या बाहेर अजिबात भेटत नाही. हा खूप मोठा अनुभव आहे. आपल्या इकडे बाहेर येणारा प्रत्येक माणूस त्याच्या इकडच्या लाईफस्टाईलसारखा जगतो, म्हणजे त्याच्या इकडच्या सगळ्या लाईफस्टाईलच्या गोष्टी त्याला भेटतात, भाज्या म्हणा किंवा काहीही म्हणा. पण आपल्या इकडे बाहेर जाणारा माणूस ना, त्याला खूप साऱ्या गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करायला लागतं. आम्हाला बंगालमध्ये आपल्या इकडच्या मेथी, वाटाणा, बटाटा, भेंडी, फ्लॉवर, कोबी या सोडून भाज्या कधी भेटल्याच नाही. त्यामध्ये मेथी, वाटाणा तर सिजनेबलच झाला. सो मग फक्त कोबी, त्यानंतर फ्लॉवर आणि बटाटा, आणि त्यांचे वांगे तर एवढे मोठे मोठे असतात ना, सो मला ते कधी बनवूच वाटले नाहीत आणि मी ते कधी बनवले पण नाही. बाहेरचे सगळं आवरून ना, मग फायनली बॅग पॅकिंगला चालू केलं. ॲक्च्युली बॅग पॅकिंगचं थोडंसं कन्फ्युजनच होतं, कारण तिकीट आमचं कन्फर्म नव्हतं. तिकीट होतं दुसऱ्या दिवशी 11:30 वाजताचं, आणि त्यानंतर त्यांचा मला कॉल आला की ते तिकीट कन्फर्म नाही झालेलं आणि जी दुसरी ट्रेन होती ना सकाळी 7:30 वाजताचं, त्याचं ॲवेलेबल आहे, त्याचं तिकीट भेटते, आणि त्यांनी त्यांचं तिकीट केलं, त्या ट्रेनचं केलं. सो मग सगळी गडबड झाली. ट्रेन टायमिंग चेंज झालं. माझं प्लॅनिंग होतं 11:30च्या ट्रेनला, मग आपण 7-7:30 वाजता सकाळी उठून पॅकिंग करूयात, पण सगळं थोडंसं चेंज झालं. ॲक्च्युली मला काय काय न्यायचं आहे ना, याची लिस्ट मी आधीपासूनच काढली होती. त्याच्यामुळं मग काय ते फक्त पॅकिंग करत होते. मला जास्त सामानही घेऊन जायचं नव्हतं, कारण आम्हाला घ्यायला हे येणार नव्हते, मला प्रद्युमन सोडायला येणार आहे. सो मग जेवढं गरजेचं आहे ना, तेवढं सामान फक्त घेऊन चालले. दुसरी गोष्ट म्हणजे मी थोडीशी भांडी पण घेऊन चालले. माझी परात खूप मोठी आहे, परात, आणि माझ्याकडे मोठ्या प्लेट्स नाही आहेत, मग त्या 2 घेतल्या आणि कढई घेतली. मला हे खूप ओरडले, एवढी भांडी झालेत. बंगालला 4 बॅग घेऊन आलतो. बंगाल टू अयोध्या शिफ्ट करायला एक पिकअप करायला लागले. आता अयोध्या टू पुन्हा घर शिफ्ट करायला ट्रक करायला लावू नको म्हणजे झालं, एवढे असे टोमणे दिले. त्यानंतर मग वेपर्स घेतले, त्यासोबत कुरडई घेतली, घरचा जो मसाला असतो का नाही तोही घेतला, श्री शेवयाही खातो त्याही घेतल्या, आणि त्यासोबत मग जे माझं कडधान्य वगैरे मी आणलं होतं ना दुकानातून तेही घेतलं. आता बाकी काय मला सामान घेऊन जायची गरज नाही, कारण माझी प्रत्येक गोष्ट बंगालवरून अयोध्येला शिफ्ट झालेली आहे, म्हणजे सगळं झाले. सो मला आता तिथं जाऊन काहीच खरेदी करायची वगैरे काहीही गरज नाही आहे. फायनली एवढ्या आमच्या बॅगा झाल्या. एक मोठी बॅग झाली. त्यानंतर सॅकमध्ये श्रीचे कपडे घेतले, जे की मला ट्रेनमध्ये वर लागणाऱ्या गोष्टी होत्या ना त्या घेतल्या, आणि ह्या विमलची जी पिशवी आहे ना त्यामध्ये पीठ घेतले. गव्हाचं पीठ घेऊन चाललेले, त्यासोबत बाजरीचंही पीठ घेऊन चाललेले, आणि थोडीशी बाजरीही घेऊन चाललेली, कारण श्री बाजरीच्या भाकरीचा आणि दुधाचा काला खातो.
सो मग मी त्या गोष्टी घेऊन चाललेले. पिशवी एवढी जड झालती ना, तुम्हाला सांगू पण शकत नाही. आणि ही मोठी बॅग पण एवढी जड झालती. पण नशिबाने म्हणजे जास्त असं ट्रॅव्हलिंग करायची वेळ आली नाही. आता तुम्ही व्लॉग बघताय, आत्ता मी अयोध्येमध्ये आहे. पण अजिबात शिफ्टिंगचा किंवा ट्रॅव्हलिंगचा अजिबात त्रास झाला नाही. ट्रॅव्हल एकदम सेफ झालं. जो काही लोड होता ना, तो एकदम इझिली कवर झाला. पहिली जी ट्रेन होती ना ती आमची, ती हडपसर टू प्रयागराज होती आणि त्यानंतर मग प्रयागराज टू अयोध्या अशा 2 ट्रेन होत्या. पण त्यांना लिफ्टची सोय होती, म्हणजेच सामान इकडून तिकडून घ्यायला. मग प्रद्युमननी बॅगवर पिशवी ठेवली आणि मी सॅक घेतली आणि श्रीला घेतलं आणि त्यांनी मग हे बॅग इझिली केल्या, कारण सगळ्या लिफ्टच होत्या. सो काही इश्यू नाही आला. प्रवास खूप सुंदर झाला, सुखरूप झाला. पण विकनेस खूप आला, कारण तुम्हाला माहिती आहे शिफ्टिंगनंतर काय हाल होतात, डेंजर. पॅकिंग करणंही तेवढंच डेंजर आहे आणि त्यानंतर सामान लावणंही तेवढंच. पण आता काय प्रॉब्लेम नाही. एकदा सामान लावलं की आता ॲटलिस्ट 3-3.5 वर्ष आम्ही सोबत राहणार आहोत. त्यानंतर तर मग मी गावाला शिफ्ट होणार आहे, कारण श्रीचं एज्युकेशन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सो मग आणि सगळ्यांना प्रश्न पडलेत, आता मी अयोध्येला आली आहे तर आपल्या हर्बल प्रोडक्टचं काय आहे. तर बंगालला होते तेव्हापासूनच आपलं हर्बल प्रोडक्ट चालू आहे. त्याची जी आपली डिस्पॅचिंग होते ना, ती घरून होते. मी तुम्हाला मेकिंग तर इथे दाखवतच जाईन, पण जी आपली बल्क मेकिंग आहे ना, ती घरीच बनेल आणि त्याची डिस्पॅचिंगसुद्धा घरीच होईल. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रिपरेशन माझ्या मम्मीलाही जमतं आणि डिस्पॅचिंगला माझी मम्मी पण सगळ्या गोष्टी करते आणि आपल्याकडे आपल्या लेडीजसुद्धा तिथे हेल्पिंगला आहेत. सो काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही डोळे झाकून ऑर्डर करू शकता. बंगालमध्ये राहूनही मी माझा बिझनेस हँडल केला आणि एकदम प्रॉपरली हँडल केला. तसंच आता मी अयोध्येमध्ये राहूनही माझा बिझनेस प्रॉपरली हँडल करेन. तर अशा प्रकारे नशिबाने रामनगरीत येण्याची संधी दिली आणि खूप छान आहे. ॲक्च्युली अयोध्या खूप मस्त आहे. मी आलेली आहे त्याच्यामुळे मी सांगते, अयोध्या खूप मस्त आहे. क्वार्टर्सही छान आहेत. बघूयात आता क्वार्टर्सचं कसं होतं आहे कसं नाही. तर आपल्या व्लॉगला कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. इथून पुढचे तर जे व्लॉग्स येतील ते कदाचित कामाचेच येतील, कारण शिफ्टिंग तेवढं दिसतं तेवढं नाही. मी 2 दिवस आजारी पडले. व्लॉग आल्यानंतर हा 5 दिवसांनी मी पोस्ट करते, कारण व्लॉग एडिट करून पोस्ट करायचा पण माझ्यामध्ये स्टॅमिना नव्हता. तर चला भेटूयात अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.